नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? लवकरच येतोय 19 एप्रिलला 3:30 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. एक असा स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. हा 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. यंदा 19 एप्रिल 2026 रोजी हा शुभ दिवस येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ त्याचं महत्त्वच नाही तर 12 राशींवर त्याचा काय परिणाम होईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं नशीब कसं पालटणार आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी एक असा उपाय सांगणार आहे, त्यामुळे तुमची आर्थिक चणचण असेल तर ती कायमची दूर होईल. तर अक्षय तृतीयेचा पौराणिक संदर्भ आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात. अक्षय शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे शेवट होत नाही असा अक्षय. या दिवशी केलेले दान आणि पुण्य अक्षय राहते, म्हणजे ते कधीही संपत नाही किंवा ते कायम राहते. महत्त्वाच्या घटना म्हणजे याच दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. भगवान परशुरामाचा जन्म याच तिथीला झाला. गंगा माता स्वर्गातून पृथ्वीवर याच दिवशी अवतरली. त्यानंतर महाभारतात पांडवांना अक्षय पात्र याच दिवशी मिळाले होते. त्यानंतर सुदाम्याने श्रीकृष्णाची भेट घेतली आणि त्याचे दारिद्र्य संपले ते याच दिवशी. त्यामुळे याला 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो, शुभ दिवस मानला जातो. या दिवशी कोणत्याही वेळेची किंवा मुहूर्ताची वाट पाहिली जात नाही किंवा मुहूर्त पाहिला जात नाही. या दिवशी सर्व कामे करणे शुभ मानले जाते. म्हणूनच या दिवशी आपण सोने खरेदी करतो, नवीन वाहनं खरेदी करतो, सर्व काही खरेदी करतो. पण त्यामध्ये काही गोष्टी वर्ज्य देखील आहेत. तर आपण त्याच्या आधी पाहूयात या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी कशी आहे. तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की या दिवशी नक्की काय करायचं असतं, पूजा कशी मांडायची असते, कोणत्या देवी देवतांचं पूजन करायचं असतं, त्याचसोबत कोणतं रंग वगैरे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. तर 19 तारखेला मुहूर्त आहे सकाळी. पूजेसाठी कोणता वेळ सर्वोत्तम आहे ते आपण बघूयात. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा. त्यानंतर विष्णूची आणि लक्ष्मीची संयुक्त पूजा करा, म्हणजेच विष्णू आणि लक्ष्मीचा एकत्र फोटो असणारी प्रतिमा घ्या किंवा फोटो, त्याची पूजा करा. त्यानंतर त्याला पिवळी फुले, अक्षता आणि केशर हे अर्पण करा, हे वहा. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे कलशपूजन. आता कलशपूजन म्हटलं की नक्की काय असतं, तर यामध्ये या मुहूर्ताला एक मातीचा घडा घ्या, त्यात पाणी भरा, वर आंब्याची पाने घाला किंवा आंब्याचे डहाळे टाका आणि त्याच्यावर नारळ ठेवून त्याची पूजा करा. हे सुख आणि समृद्धीचं, शांततेचं आणि अखंड समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी या कलशपूजन करणं विसरू नका. त्यानंतर आता आपण खूप रहस्यमय गोष्टीकडे वळतोय. म्हणजे सर्वांनाच वाटत असतं की भविष्यात काय घडणार आहे, हा विषय सर्वांचा आवडता आहे. आज नक्की काय होणार आहे, उद्या काय होणार आहे किंवा माझ्या बाबतीत काय घडेल, हे सर्वांना खूपच रंजक गोष्ट वाटत असते. तर आपण वळूयात 12 राशींचे भविष्य आणि त्याच्यावर काय उपाय आहेत ते आपण पाहूयात. प्रत्येक राशीसाठी मी अगदी थोडक्यात पण काही प्रभावी माहिती सांगणार आहे. तर पहिली राशी आहे मेष राशी. त्यामध्ये मेष राशींच्या लोकांसाठी आर्थिक लाभ होईल, जमिनीच्या व्यवहारामध्ये यश मिळेल. त्याच्यावर छोटासा उपाय आहे, मसूर डाळ दान करा. त्यानंतरची राशी आहे वृषभ. चैनीच्या वस्तू खरेदी कराल तुम्ही. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमची खूप दिवसाची अडलेली जी कामे आहेत ते या दिवशी मुहूर्तावर मार्गी लागणार आहेत. त्यानंतर एक छोटासा उपाय आहे, गाईला साखर आणि तांदूळ खायला द्या. त्यानंतर मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी नवीन नवीन नोकरीच्या संधी मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवा. वाणीवर नियंत्रण असलं की येणारं संकट देखील टळलं जातं. त्यानंतर छोटासा उपाय आहे, हिरव्या पालेभाज्या दान करणार आहात तुम्ही. त्यानंतर कर्क राशी. कौटुंबिक सुख मिळणार आहे, मानसिक शांतता लाभणार आहे. रोजच्यापेक्षा तुम्हाला त्या दिवशी थोडंसं शांत आणि आनंदी वाटणार आहे. छोटासा उपाय आहे, गरिबांना पाण्याचे दान करा, म्हणजे तुम्ही पाणी दान करा. त्यानंतर सिंह राशी. समाजात मान सन्मान वाढणार आहे, व्यवसायात वृद्धी होणार आहे.
छोटासा उपाय आहे गुळाचे दान करा. त्यानंतर कन्या राशी, धार्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. प्रवास घडतील, वेगवेगळ्या ट्रॅव्हलिंग होणार आहे तुमची, वेगवेगळ्या प्रवासाचं तुम्ही नियोजन करणार आहात. छोटासा उपाय आहे मंदिरात मूग डाळ अर्पण करा. कोणत्याही मंदिरात जावा जिथे अन्नदान केलं जातं किंवा मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल जेवणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तिथे जाऊन तुम्हाला जमेल तसं मुगाची डाळ तुम्ही त्यांच्याकडे द्या. त्यानंतर तूळ राशी, आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागणार आहे. त्याच्यावर एक छोटा उपाय आहे, पांढऱ्या वस्तू दान करा. यामध्ये जेवणातल्या म्हणजे खाण्याच्या वस्तू असतील तर ते साखर, दही, दूध या गोष्टी तुम्ही दान करा. त्यानंतर आहे वृश्चिक राशी, यामध्ये भागीदारीच्या व्यवसायात लाभ होईल. म्हणजेच जिथे पार्टनरशिपचा व्यवसाय असेल, बिझनेस असेल, तिथे तुम्हाला लाभ होणार आहे. त्यानंतर जोडीदाराची साथ तुम्हाला मिळणार आहे. यावर उपाय आहे, गरजूंना लाल वस्त्र दान करा. म्हणजे लाल रंगाचे कापड तुम्ही दान करा. त्यानंतर धनुराशी, धनुराशींच्या लोकांच्या बाबतीत कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये तुमच्या मनाप्रमाणे रिझल्ट मिळणार आहे. जुने आजार बरे होणार आहेत. खूप दिवसापासून जे आजार तुम्हाला असतील तर ते बरे होणार आहेत. छोटासा उपाय आहे, हरभऱ्याची डाळ दान करा. त्यानंतर मकर राशी, मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणुकीचा चांगला काळ आहे. म्हणजेच तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत आहात तर तुम्हाला हा दिवस नक्कीच खूप फायदेशीर शुभ ठरणार आहे. केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बऱ्याच पद्धतीने म्हणा किंवा 10 पटीनं आपण म्हणतो एखादी गोष्ट माघारी मिळते, त्या पद्धतीनं आजचा काळ तुम्हाला शुभ आहे. म्हणजे तुम्ही जेवढी गुंतवणूक कराल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. छोटासा उपाय आहे, काळे तीळ तुम्ही दान करा. नंतरची राशी आहे कुंभ राशी, नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे योग आहेत. कामात उत्साह राहील नक्कीच. कुंभ राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीयाचा मुहूर्त अतिशय शुभ आहे. तुम्ही या दिवशी नवीन वाहन किंवा नवीन वास्तू खरेदी करणार आहात. तुमच्यासाठी तो योग येत आहे आणि तुम्ही नक्कीच या संधीचं सोनं करणार आहात. त्याबरोबरच कामात उत्साह राहणार आहे. छोटा उपाय आहे, चपला किंवा छत्री दान करा. गरजूंना तुम्ही चपला किंवा छत्री दान करू शकता. शेवटची राशी आहे मीन राशी, पराक्रम वाढेल, भावंडाची साथ मिळेल. छोटासा उपाय आहे, पिवळे फळ उदाहरणार्थ केळी असेल किंवा आंबे असतील किंवा जे काही पिवळी फळे आहेत ते तुम्ही दान करणार आहात. तर हे झाले 12 राशींचे अगदी थोडक्यात भविष्य आणि काही उपाय मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर आपण पाहूया अक्षय तृतीयेचे खास नियम काय आहेत आणि काय टाळणार आहात आपण या दिवशी ते आपण पाहूयात. तर नियमांमध्ये आहे, घर स्वच्छ ठेवा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या आणि या दिवशी कोणीही कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणाला कर्ज देऊ देखील नका. राग आणि अहंकार टाळा. प्लॅस्टिक आणि लोखंडी वस्तूंची खरेदी टाळलेली अतिशय बरी. त्यानंतर विशेष उपाय आहेत, त्यामध्ये ज्यांना पैशाची खूप अडचण आहे किंवा पैसा टिकत नाही त्यांनी या दिवशी 11 कवड्या लक्ष्मीच्या चरणी अर्पण कराव्यात आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या पिवळ्या कापडात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. म्हणजेच आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी आपण या कवड्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत. म्हणजेच आदल्या दिवशी आपण या कवड्या लक्ष्मीला अर्पण करणार आहोत, म्हणजे त्यांच्या चरणी ठेवणार आहोत आणि याच 11 कवड्या दुसऱ्या दिवशी पिवळ्या कापडामध्ये बांधून आपल्या कपाटाची जी तिजोरी असते जिथे तुम्ही तुमचं दागिने पैसे ठेवत असता त्या ठिकाणी ही बांधून ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल, आवडेल. तुमच्या राशीनुसार उपाय नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा लाभ घेता येईल. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.